अक्षरशः मायाताई दामोदर ज्या एक नाही दोन नाही तर तब्बल 11 वर्ष भारिप बमस ह्या राजकीय पक्षाच्या जिल्हा नेत्या होत्या, जिल्हा प्रमुख होत्या, जिल्हाध्यक्ष महिला आघाडीच्या, आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर राजकारणातही ठसा उमटवला आहे. आणि पती निधनानंतर त्यांनी राजकीय संन्यास घेऊन साहित्य क्षेत्रात सुद्धा 42 ग्रंथांची निर्मिती करून आपला ठसा उमटवलेला आहे. या रमाईच्या अध्यक्षा आपल्याला लाभलेल्या आहेत त्या मायाताई दामोदर. या संमेलनाच्या संयोजक डॉक्टर रेखा मेश्राम आणि त्यांचे पती भारत शिरसाट यांच्याविषयी मी थोडं नंतर बोलते. मंचावर विचारपीठावर उपस्थित असणारे बौद्ध महासभेचे खंडारे साहेब ज्यांनी अतिशय चांगल्या सूचना आम्हा साहित्यिकांना केल्या आहेत, भंतेजींना मी पंचांग प्रणाम करते, वंदन करते. आणि महिला आघाडीच्या सावंताई, त्यांनी खरोखर मोठं मन लागतं स्वतःची चूक कबूल करायला. चूक नाही म्हणणार मी याला, पण त्यांचे प्रयत्न त्यांनी जे केले त्यांची आपण इथे दखल घेतली पाहिजे. त्यानंतर मंचावर महर्षी उपस्थित होते राजाभाऊ भोजने कुठे गेले आम्हा सगळ्यांची तुमच्या लक्षात आलं असेल तर हे जे संमेलन आहे हे 11वे रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये 2 शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे महिला चळवळीचे आणि दुसरं साहित्य संमेलन. चळवळ आणि साहित्य, साहित्य आणि चळवळ यांचा अनन्य संबंध आहे. समाजामध्ये साहित्यामध्ये समाजाचंच प्रतिबिंब आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण या चळवळीचा महिलांशी संबंध आणि साहित्याशी महिलांचा संबंध असे दोन्हींचे मिलाप या महिला चळवळीच्या साहित्य संमेलनाने घालून दिलेले आहे. आणि बाबासाहेबांचा हा एक संदेश होता त्यांनी साहित्यिकांना दिलेला. उपेक्षितांचे, वंचितांचे, शोषितांचे फार मोठे जग आहे. तर तुमच्या लेखण्यात तुम्ही उदात्त हेतूने तिथपर्यंत जा जिथे अंधार आहे तिथे, आणि आपल्या लेखण्यात त्यांच्यासाठी झिजवा. आणि हे कार्य आपला बुलढाणा जिल्हा छोटासा जिल्हा आहे, त्यातही शेगाव हे गाव आहे. गावाच्या ठिकाणी हे जे दाम्पत्य आहे डॉक्टर रेखाताई मेश्राम, भारत शिरसाट आणि यांचं जे रमाई मासिक आहे हे सुमारे 14 वर्षापासून ते हे कार्य करत आहे. एक साधा अंक काढला तर आपली फेफे होते. तिथं 14 वर्षापासून हे मासिक चालवणं सोपं काम नाही. जिल्ह्यामध्ये जाऊन तेही त्या छोट्या जिल्ह्यामध्ये जाऊन हे साहित्य मी बघितलं. तुमचे 11 साहित्य संमेलन आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेले आहे. मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो उद्देश आहे तो आपण दाम्पत्य तुमची सगळी रमाईची टीम तो खरोखर आचरणात आणता आहे. आपण एकदा जोरदार टाळ्यांनी रेखाताई मेश्राम आणि भारत शिरसाट या दाम्पत्याचं अभिनंदन करूया. महिला चळवळीचे हे साहित्य संमेलन आहे आणि महिलांचा सहभाग चळवळीमध्ये आधी राहिलेला आहे. साहित्याने चळवळीला एक जोरकसपणा देण्याचं कार्य केलेले आपल्याला माहीत आहे. जेव्हा दलित साहित्य आलं, दलित साहित्याचा रेटा आला तेव्हा सर्व प्रस्थापित साहित्य उलटं झालं, त्याच्या परिभाषा बदलल्या. म्हणजे सगळेजण अचंबित झाले आणि म्हणून दलित साहित्याला एक झंझावात असं आपण म्हणत असतो. तर तसाच झंझावात ह्या महिला संमेलनातून सुद्धा निर्माण व्हावा, महिलांच्या लेखनाने सुद्धा निर्माण व्हावा अशी अपेक्षा करायला आपल्याला काही हरकत नाही. साहित्य होते, सहित म्हणजे सोबत, जे समाजाच्या सोबत चालते ते साहित्य. ही साहित्याची व्याख्या आहे. पण याच्याही पुढे जाऊन मी हे जोडेन की सहित, जे सगळ्यांचं हित घेऊन समाजाच्या सोबत चालते ते साहित्य. आणि असं हे आज साहित्य संमेलन आहे. आता महिलांचं संमेलन म्हणजे काय, का वेगळेपणा असावा, का महिलांचं वेगळं असावं, तर त्यालाही कारण आहे. स्त्री विशिष्ट वेगळी भाषा असते. स्त्रियांच्या लिखाणात त्या वेगळ्या प्रतिमा वापरतात. आपल्या जात्यावरच्या गाण्यांमध्ये किती वेगवेगळे शब्द असतात मधुराने ते, है ना. अनेक सांकेतिक भाषा आम्ही उघडपणाने नाही बोलत. आमच्यावर जे संस्कार झाले त्याच्यामुळे इतके उघडपणाने आपण मांडणी करत नाही. तर
पाहिजे. म्हणजे आपण बघतो की बऱ्याचशा सभांमध्ये पुरुषच आपले छाटा टाकतात, जातात, सभा करतात आणि मग आमच्या बुलढाण्यामध्ये एक वेगळ्या धर्माचा जो प्रयत्न झाला आहे. घरातल्या महिलांना तिथं न नेल्यामुळे बाया मग ते मंगळसूत्र तोडायला तयार नाही आणि तो थोडासा तेवढा प्रगत तो प्रकार झालेला नाही आहे. तर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आपल्या घरातली स्त्री माझ्या सभेला आलीच पाहिजे आणि हा दंडक असल्यामुळे बाबासाहेबांच्या सभेला पुरुषांसोबत दलित स्त्री, तत्कालीन दलित स्त्री हजर राहिल्यामुळे ॲट ए टाईम एकाच वेळी जसं पुरुषांचं आत्मभान जागृत झालं तसंच स्त्रियांचं पण आत्मभान जागृत झालं. आणि त्या आत्मभान जागृत झालेल्या स्त्रियांनी, तुम्ही वाचलेलं आहे सगळ्यांनी, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की या सभेतून परत जाताना आपली लुगडे नेसण्याची पद्धत बदलली. आपले मन्यामण्यांचे दागिने काढून फेकलेले आहे, घरातल्या देवादेवतांच्या मूर्त्या काढून टाकलेल्या आहे आणि एकमेव लक्ष त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं तत्कालीन स्त्रियांनी की माझी पोरं शिकवली पाहिजे. आणि त्यांच्या त्या निर्धारामुळे बाबासाहेबांचा नियम त्यांनी काटेकोर पाळल्यामुळे धर्मांतरानंतरची जी पहिली पिढी, सुशिक्षित पिढी आपल्याला मिळाली ती त्या स्त्रियांची देण आहे. पण या माऊल्यांचं व्यक्तिचित्रण कोणाच्या लिखाणात येते? कोणते साहित्यिक या माऊल्यांचं व्यक्तिचित्रण करतात, कुठे लिहितात, त्यांची नोंद कुठे आहे? कथा कादंबऱ्यांमधून त्यांचं असं व्यक्तिचित्रण उभं राहत नाही प्रकर्षानं, अशी एखादी लढणारी महिला. मी मात्र एका कवितेत तोडका मोडका प्रयत्न केला आहे. गावकुसाबाहेरच्या बाया. त्या गावकुसाबाहेरच्या बाया, त्या गावकुसाबाहेरच्या बाया त्या डोईवर पदर घेत नाही. त्या गावकुसाबाहेरच्या बाया त्या घेत नाही डोईवर पदर, त्या त्याच पदराने कंबर कसतात आणि मनावर डोई डोईचं ओझं वाहतात. त्या गावकुसाबाहेरच्या बाया, त्या गावकुसाबाहेरच्या बाया त्यांना मेकअप आणि फॅशनशी काही घेणे देणे नसते. त्या गावकुसाबाहेरच्या बाया त्यांना मेकअप आणि फॅशनशी काही घेणे देणे नसते. समोर भीमाचा फोटो आणि आपल्या लेकराचं शिक्षण हेच त्यांचं जगण्याचं एकमेव देणं असते. त्या गावकुसाबाहेरच्या बाया, त्या गावकुसाबाहेरच्या बाया त्या हिमतीने मोतीला जातात, ड्युटीला जातात, लाख दुःख पदरात घेतात, पण स्वतःच्याच कमाईची भाकर खातात. त्या गावकुसाबाहेरच्या बाया, ह्या गावकुसाबाहेरच्या बाया कसलं रसायन प्याले आहेत? ह्या गावकुसाबाहेरच्या बाया कसलं रसायन प्याले आहेत? ह्या कोणत्या पाण्यात झाल्या आहेत? ह्यांच्या डोळ्यात अस्मितेची चमक असते, ह्यांच्यात पुरुषांनी इतकीच धमक असते. ह्या गावकुसाबाहेरच्या बाया. आणि शेवटचं कडवं आहे बा, तुम्ही त्यांना कधी भेटला, तुम्ही त्यांना कधी भेटला तर ते पदर तोंडासमोर घेऊन मोडू मोडू बोलणार नाही, नजर चुकवत चालणार नाही. त्या तुमच्या डोळ्यात डोळे घालतील आणि बिनधास्तपणे भर रस्त्यात छाती ठोकपणे जय भीम भाऊ बोलतील. त्या जय भीम भाऊ बोलतील त्या गावकुसाबाहेरच्या बाया. भगिनींनो, व्यक्तिचित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे मी, पण याच वेळी माझ्या समोर असा प्रश्न उभा राहतो की ह्या त्या बाया, आजच्या बायांचं काय आपलं? पांढरा पेशा झालो, स्वतःच्या नोकरी कुटुंबामध्ये गुरफटलो आणि अधिकाधिक शहरीच्या महानगरी स्त्रियांना आमच्या त्यात ते व्रत वैकल्य करायला लागल्या. गरबा, गणेशोत्सव. मला मान्य आहे की इतरांच्या धर्माचा आदर केला पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला सामील व्हावं लागेल, परंतु त्यांच्यातलं आपल्या घरात आणणं म्हणजे आतापर्यंत ज्यांनी इतकी मेहनतीनं आपल्याला त्या सगळ्या चिखलातून बाहेर काढलं त्याची पुनरावृत्तीच करणं आहे. तर मला असं वाटते की स्त्रियांनी हे लक्षात घ्यावं, पुन्हा त्याच याच्यामध्ये आपल्याला चिखलामध्ये आपल्याला जायचं नाही आहे. तर आहे ना, पण सुशिक्षित कशाला म्हणायचं? शिक्षण म्हणजे फक्त साक्षर, फक्त ग्रॅज्युएट होणे सुशिक्षित नाही. तुमच्याजवळ जर सामाजिक, मानसिक, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता आणि राजकीय सुद्धा साक्षरता असेल तर तुम्ही सुशिक्षित आहात. नाहीतर तुम्ही मुलींना शिकवता, सगळ्याच शिकवतात आजकाल, पण कधीपर्यंत? मुलींना कशासाठी शिकवायचं? लग्नासाठी. लग्न होईपर्यंत मुलींना शिकवायचं. बरं, नोकरीसाठी. फक्त नोकरी कमवली म्हणजे आपण माणूस सुशिक्षित होतो? मला हे मान्य नाही, पटत नाही. तुम्हाला निर्णय घेताच आला पाहिजे तर तुम्हाला सुशिक्षित म्हणता येईल.
राजकारणाशी संबंध आहे. तर भगिनींनो, राजकारणाबद्दल इतकं उदासीन असणं हे अतिशय घातक आहे. कारण सध्याचा काळ हा सांप्रत काळ जो आहे तो अतिशय फॅसिझमला उत्तेजना देणारा काळ आहे, धर्मांधता पसरवणारा काळ आहे आणि बोलणाऱ्याच्या खून घडवणारा हा काळ आहे. कितीतरी विचारवंत आपल्यासमोर गेलेले आहेत. विमान कधी येईल याचा काही भरोसा या काळामध्ये राहिलेला नाही. दररोज आपल्याला काही म्हणजे पंतप्रधान असलेली व्यक्ती एखाद्या धर्माबद्दल कशी काय बोलू शकते? पंतप्रधान पूर्ण देशाचा असतो की नाही? मग ती एका धर्माला कशी टार्गेट करू शकते? हा विचार बुद्धिमत्तांना पडतो, पण त्यांच्या जीवाला करायची कलाकार बोलू शकत नाहीये. सगळ्यांची अशी मुस्कटदाबी सुरू आहे. आणि ह्या राष्ट्राला म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर जगामध्ये बौद्ध राष्ट्र आणि ख्रिस्ती राष्ट्र हे अतिविकसित राष्ट्र आहे. संपूर्ण जगामध्ये विकसित आणि अतिविकसित राष्ट्र जर बघितले तर ख्रिस्ती राष्ट्राचा आणि बौद्ध राष्ट्राचा नंबर लागतो. पण कधी ऐकिवात आहे की कोणीतरी स्वतःला ख्रिस्ती राष्ट्र घोषित केलं, कोणी स्वतःला बौद्ध राष्ट्र घोषित केलं? पण इथे काय आहे? धर्मनिरपेक्षता ही माझ्या भारताची ओळख आहे. ही ओळख मला माझ्या बापाने दिलेली आहे आणि ही धर्मनिरपेक्षता ही आमची ओळख पुसून जर हिंदू राष्ट्राकडे माझ्या देशाची वाटचाल होत असेल तर मी बोललंच पाहिजे आणि हिरिरीने बोललं पाहिजे. आणि बोलण्यामध्ये वाकड काळ असतात, कुठे बोलायचं हे लक्षात घ्या. म्हणजे इतकी विडंबना लोकशाहीची यापूर्वी कधीच मी बघितलेली नाही. झाली आहे पण इतकी नाही बघितलेली की संपूर्ण हयात एक नेता एका पक्षात घालवतो आणि उत्तरार्धात त्याच्या सर्वस्वी भिन्न पक्षामध्ये तो प्रवेश करतो. भर दिवसा सत्ताधारी प्रतिनिधींचे खासदार आमदारांचे भर दिवसा खून होतात. एखाद्या पक्ष मालकाचा अल्पवयीन पोरगा दारू पिऊन लोकांना बेपूर्वकपणे चिरडतो. कुठं चाललोय आम्ही? काही तसे विचार आपल्या डोक्यामध्ये येत नाहीये का? नाही. तर राजकारणामध्ये तुमच्या डोळ्यासमोर अतिशय भ्रम उभे केले जातात. कारण काय की वंचितांचं राज्य उभं राहू नये, वंचितांचा पक्ष उभा राहू नये म्हणून तुमच्यासमोर वेगवेगळे भ्रम सुद्धा पसरवले जातात. तुमच्या नेत्याला वेगवेगळ्या कारणापासून डिवचलं जातं. तो कसा चिडेल किंवा कसं त्याचं प्रतिमा खराब होईल असं मुद्दाम राजकारण त्याच्या भोवती निर्माण केलं जातं. हे समजून घेण्याची गरज आहे. याला राजकीय साक्षरता म्हणतात. काहीतरी कोणी म्हणते युती करत नाही म्हणून युती करत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. याच्या मागे कुठील डाव असतात. याच्या मागे कुठील डाव असतात का? तुम्हाला अनुभव आहे की जेव्हा रिपब्लिकन पक्षानं तुमचा आपला अनुभव आहे, रिपब्लिकन पक्षानं जेव्हा काँग्रेसची युती केली होती, रिपब्लिकन पक्षाची काय दशा झाली? संपला ना रिपब्लिकन, वाताहत झाली रिपब्लिकनची. आपल्याला वंचितांच्या राजकारणाची अशी वाताहत होऊ द्यायची आहे का? विचार करा बंधू भगिनींनो. लक्षात ठेवा, अंधारल्या दिशा साऱ्या थोडी सोनेरी झाक आहे. उठा सावध व्हा गड्यांनो, ही प्रकाशाची हाक आहे, प्रकाशाची हाक आहे. अरे वंचित, शोषित, दुर्बल, ज्यांना आरक्षण नाही ते एवढेच नाही तर शमिका पाटील सारख्या, दिशाप्रेमी शेख सारखे पार्लिंगी सुद्धा ज्या वंचित पक्षामध्ये आहे. मला जाणीव आहे राजकीय सभा नाही आणि मी कुठल्याही राजकीय पक्षाची सक्रिय कार्यकर्ता सुद्धा नाही. पण मला हे माहीत आहे की साहित्यिक, पत्रकार, चित्रकार, कलावंत हा नेहमी सत्तांध शोषकाच्या प्रस्थापितांच्या विरोधातच उभा राहिला पाहिजे. आणि म्हणून मी इथं उभी आहे. उद्या वंचितांचं चुकलं तर त्याचे कान पकडण्याची हिंमत सुद्धा माझ्यामध्ये आहे. या निमित्तानं रमाई साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मला माझ्या मनात बोलण्याची संधी इथं प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानते. आपण ऐकून घेतलं शांततेनं, धन्यवाद व्यक्त करते. रेखाताईंनी मला संधी दिली त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त करते आणि थांबते.